70 दिवसात एवढा बदल होणं म्हणजे लय मोठं मला असं वाटायला लागलं की बाबा खरंच काहीतरी घ्यातो यात. तर चांगलं वाटतंय मला, इतकं भारी वाटलं म्हणून मी तुम्हाला फोन करून बोलवून घेतलं बाबा मला अजून पाहिजे म्हणून. कारण मला अनुभव आलाय, मला एकदम भारी वापरायच्या वाटतंय. शंका किती होत्या सर? हजार शंका होत्या आणि आणि ऐका ना, माझी फसवणूक पण लय झाली तशी. झाली त्याच्या अगोदर लय कंपन्या आल्या, हे आमचं केंड वापरा 5 लिटरचं, ते वापरा, हे मी लय वापरून किट मधल्या कंपनी आल्या तुमच्या? हा, कसल्या आल्या? किट मधल्या. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं मोठा. माझं नाव भाऊसाहेब जयवंत वाघिंडे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. ओके. प्रॉपर माळशिरस. माळशिरस पासून किती अंतरावरती आपलं? 4 किलोमीटर. आता ही जी टोटल केळीची लागण आहे बघा, टोटल प्लॉट फिरून घ्या. किती झाडाची लागण आहे? झाडाची लागण आहे 2200. 22. आणि किती बाय कितीवर लागण आहे? 7 बाय 5 वर. 7 बाय 5 वर. आणि 22 झाडांची लागण आहे. लागण तारीख किती आपली? लागण तारीख मला वाटतं फेब्रुवारी. 11 फेब्रुवारी लागण केली. म्हणजे उद्याच्या येणाऱ्या मेच्या 11ला 2 महिने पूर्ण होते. आणि आज तारीख किती आहे? आज तारीख 27. 27 एप्रिल 2024. 27/4/2024. आता ही जी तुमचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक आंतरपीक काढलंय कलिंगड. आपल्याला कलिंगड काढलंय आहे ना? आणि कलिंगड केल्यानंतर 1 महिन्यानी केळीची लागण केली, बरोबर आहे का? हो. आणि त्यानंतर कलिंगड गेलं की लगेच त्याचं सगळं मल्चिंग वगैरे करून याल वगैरे सगळं स्वच्छता करून आज प्लॉट एकदम सुंदर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा प्लॉट हा जो आहे त्या कलिंगड आंतरपिकामुळं टेम्परेचरला बळी गेला नाही. पण आजच्या परिस्थितीत तुम्हाला एक जाणवते प्लॉट आपला पाहिजे अशी ग्रेप घ्यायला, बरोबर आहे? तेवढं मला जशी माझी अपेक्षा होती तसं काही नाही मला वाटत. आता बघा विषय असा आहे, आपण हा व्हिडिओ काढण्यापाठीमागचा उद्देश, तुम्ही असताना आपला प्रत्येक शेतकरी बांधव मार्केटमध्ये खर्च आणि कष्ट खूप करतोय आणि ईर्ष्यू करतो. ईर्ष्यू असतं म्हणजे शेजारचा जर समजा 10 बॅग 2 एकरासाठी वापरत असेल दाणेदार वॉटर सोल्युबलचा, तर शेजारचा शेतकरी त्यांनी 10 वापरलेत कळलं 15 मिनिटं तरी वापरतो. गिरस असते एक, बरोबर आहे? कांदाच कडकची आणि बावशीची गिरस असते. पण विषय असा होतोय आज आजच्या कंडिशनला, तुम्ही पण आपण आता चर्चा चालत असतो आपण काही गप नाही आलो की खर्च आणि कष्ट करतोय तसं उत्पादन नाही निघत. त्या गोष्टीवरती येऊन थांबले. बरोबर. आता मला काय म्हणायचं, कष्ट आणि खर्च करून ज्या वेळेस पाहिजे असं उत्पादन निघत नाही त्याच्यात पुढं करायचं अवघड आहे ना. आणि त्याच्यातनंच ह्या वापरा बायो ऑर्गॅनिकचा जन्म झाला की तुमच्या ज्या प्रश्नाचे उत्तर आहेत ते उत्तर आपल्याला आपल्या व्हिडिओच्या स्वरूपातून आपण आपल्या शेतकरी मित्रांना दावण्याचा प्रयत्न करावा. आज आपण तारखेचा उल्लेख केला, लागण्याचा उल्लेख केला, किती बाय किती होता उल्लेख केला. हे सगळे उल्लेख का करतोय? येणाऱ्या आपण 2 महिन्यानंतर 1.5 महिन्यानंतर ह्याच ठिकाणी किती झाडापाशी तुम्ही उभा आहेत? 1 2 तिसऱ्या झाडापाशी तुम्ही उभा आहेत बघत सर, तिसऱ्याने थोडं अलीकडे. आणि पाठीमाग तुमचं जे पोल आहे, पोल पासून कितव्या रांगात आपण? पोलच्या अलीकडची 1 2 तिसऱ्या आणि 4थ्या रांगाच्या मध्ये तुम्ही. आणि शेम गोगरे साहेबांच्या पाठीमाग बांध आहे. म्हणजे टाइम जर आला तर ही मुद्दाम एक दुबाळक आहे झाड, त्याच्या उभा राहून येणाऱ्या दिवसात केळी किती जरी वाढली तरी शेवटपर्यंत अरे पाठीमाग जी नारळाची झाडं वगैरे आहेत ती आपण दावण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी मित्रांना, जेणेकरून त्यांच्या एक शेतकरी मित्रांना बांधवांना ही वाटलं पाहिजे की मार्केटमध्ये सत्यता दावणारा कोणीतरी आहे. कारण मार्केटमध्ये आज माहिती दावणारी चिकार भरपूर आहे. कंपन्या भरपूर उतरली, ही वापरा ती वापरा, रिझल्ट काय नाही. तीच झालंय. आज ह्या कंपनीने काय केलेलं आहे, 34 प्रकारचे कंटेन एकत्र करून शेतकऱ्यांना न्याय कोता दिलाय की तुम्ही टाकलेले कुठल्याही जातीची खतं तुमच्या जमिनीत पडू नयेत, अडकलेली. त्याचं विघटन करणं, अपटेक करणं, उचलून देणं आणि तुमचं पीक आणि वय खाणं, उत्पादन अपेक्षापासून जास्त देणं. आणि इतर शेतकरी मित्र मंडळी ज्यावेळेस तुमच्या प्लॉटला येणार त्यावेळेस त्यांनी म्हणलं काय ना मागच्या 2 महिन्यात काय नव्हतं राव, काय केलं राव तुम्ही, यूज पाणी आले, काय वापरताय? ह्याच्यातलंही शेतकऱ्याचा मोठेपणा आहे की मार्केटमध्ये जाईन तो पार्ट वेगळा आहे, पण तिथं आपल्याला रेट 2 रुपये वाढून मिळेल तो पार्ट वेगळा आहे. पण अगोदर इथं ज्यावेळेस सगळ्यांकडून एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, एक काम करण्याला सुद्धा उल्हास असतो. म्हणजे एक आपण कसं म्हणतो मोबाईल चार्जिंग उतारली, आता मी तुमची संपर्क नाही साधू शकत किंवा एखाद्याला बोलता बोलता म्हणतो चार्जिंग उतरत आली बरं, काही कधी कट होईल सांगू शकत नाही. तसं ज्यावेळेस ही पीक करीत असताना, कष्ट करीत असताना, खर्च करीत असताना कुणी बी शेजारचा मित्रमंडळी कुणी पण नातेवाईक आल्यावर जर म्हणलं
किती महिन्याची आपण सहज म्हणलं 2-2.5 महिने काय राव प्लॉट बिघडला की अहो, आता किती कष्ट करतोय ते शेतकऱ्याला माहिती आणि ती सहज म्हणताय बरं त्याचं बी काय नाही त्या नजरेला दिसतंय ती म्हणते ती बी काय आपल्याला काय खूप बोलत नाही पण एक सहज नजर काय राव काय करताय आता काय करतो सकाळ संध्याकाळ इथून मरतोय आपण प्रत्येक जण शेतकरी राहणार दुसरीकडे कुठं एखाद्याच्या लग्नाला बड्डेला सुद्धा चुकवतो पण ते रानाला कमी करीत नाही शेतकऱ्याचं प्रत्येकाचं रानावलं प्रेम आहे लहान मुलासारखं हा बाळासारखं जपतोय ती त्यावेळेस ठीक आहे पण एका गोष्टीची खंत आहे म्हणून मी ही व्हिडिओ काढतोय कष्ट खर्च करून पीक ज्यावेळेस अपेक्षित येत उत्पादन निघत नाही किंवा प्लॉट खालीवर होतो खालीवर झालेला प्लॉट पिकापाला मागवतो आणि हार्वेस्टिंगला प्लॉट एकसारखा असलेला एका महिन्यात येण झालेली एका महिन्यात हार्वेस्टिंग झालेला प्लॉट पूर्ण बॉक्स पॅकिंगला जातो त्यावेळेस खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे केळीचे पैसे होतात आणि ज्या ठिकाणी तुम्ही केळी आणून आणता पण ती येणारी केळी ज्यावेळेस बॉक्स पॅकिंग वाल्या सारखी येते म्हणजे खालीवर होती तुमचा खर्च चुकलेला नाही उलट पीक प्रॉब्लेम मध्ये आल्यावर कुठल्याही शेतकऱ्याचा कुठल्याही पिकासाठी खूप खर्च होतो मग ह्या वापराबाई ऑर्गॅनिक त्याच्यावर काम काय केलंय तुमच्या शेड्यूल मध्ये फक्त ऍड करायचं एक्स्ट्रा काही सुद्धा तुम्हाला करायची गरज नाही इतकं सोपं की कुठल्याही जातीचा मुलगा तालमीत टाकला की पहिलवान पण पाहिजे काय तालीम हा तर आपण येणाऱ्या दिवसात पाहू ह्या प्लॉट मध्ये जे काय बदल होणार आहेत ते आपल्या शेतकरी मित्रांना दावून आपण माळशिरस तालुक्यातल्या शेतकऱ्यांना विश्वास देण्याचा स्वतःचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून वाघमोडे सर करू दिलेल्या माहितीबद्दल तुमचं मनापासून खूप आभारी धन्यवाद सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव भाऊसाहेब जयवंत वाघमोडे राहणार माळशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर. आपण ह्या केळीची 27/4/2024 ला एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती काढले गोगरे सर भगत सर आणि मी असते साळुंके साहेब नव्हते तुमचे चिरंजीव पण नव्हते आज चिरंजीव एक एक्टर आहेत आणि साळुंके सर एक. मला काय म्हणायचंय 27/4/2024 ला आपण पूर्वावस्था काढली आज तारीख किती आहे आज 26 तारीख 26/5/2024 म्हणजे एक महिना व्हायला एक दिवस बाकी. बाकी आता आम्ही ज्यावेळेस तुम्हाला हे रोहन आणि गुरथर आपलं मार्गदर्शन दिलं त्यावेळेस दिल्यानंतर त्या दिवशी सोडलं का दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सोडलं दुसऱ्या दिवशी सोडलं म्हणजे 27 ला दिलं 28 ला सोडलं 28 ला सोडलं ओके 3-4 दिवसांनी आपलं गुरथर सोडलं ओके आणि जे काही स्प्रे सांगितले ते पण पण घेतले मग मला काय म्हणायचंय आता ही जी आपली टोटल झाड आहे ती किती एकर आहे आपलं हे आपलं 1.5 एकर आहे. 1.5 एकर झाड किती झाड 2000 आता टोटल प्लॉट वरती फिरून घ्या आपण टोटल प्लॉट वरती फिरून एक पूर्वावस्था काढली आणि आज आपण दुसरी अवस्था काढतोय त्याचं एक मूळ कारण असं आहे तुमचे चिरंजीव शेजारीत आणि सुशिक्षित आहेत अगदी क्वालिफाईड आहेत. मला काय म्हणायचंय आज मार्केटमध्ये बोललं जातंय एक असतंय एक दिसतंय एक आणि ती विकलं जातंय एक असं भरपूर काय एक जोड आहे त्याला असं म्हणाय काय हरकत नाही पण मला काय म्हणायचंय कुणी बी असू द्या मार्केट एकाच गोष्टीवर थांब आहे की केळी लावली त्याला केळीच येईल त्याला आंबा लागणार नाही तांबाटी कारली दोडका काय लागणार नाही मार्केट म्हटलं तुम्ही काय पण आणून टाकू द्या तुमच्या नजरेला ज्या वेळेस जाणवणार आहे काय की दिलेले काहीतरी त्याच्यापासून एक वेगळे पण दिसतंय साहेब बरोबर आहे का तुम्ही पण आता बोलता बोलता काय बोलले आपली सहज चर्चा चालली होती तुम्हाला किती दिवसात फरक जाणवला ह्या केळीमध्ये पप्पाला तर जाणवलं तुम्ही कधी मध्ये घेताय अगदी तुमचं कामातनं तुम्ही ज्या वेळेस रविवारच्या 15 वगैरे दिवसापूर्वी आलता हा त्याच्यावर आता आला बरोबर आहे का नाही तुम्हाला 15 दिवसात बदल मग मला काय म्हणायचं का तुमची नजर जी साक्ष देते ना त्याच्या विश्वास ठेवला की मी म्हणतो मार्केट सोपं बरोबर आहे का मला काय म्हणायचं का तुम्ही तुमच्या पद्धतीने शेती करताच आहे त्याला काय पाहिजे ती टाकताच आहे आम्ही तुम्हाला सांगायच्या अगोदर तुमच्याकडे यायच्या अगोदर तुम्ही त्याला काय प्रयत्न करत नव्हता असा काय पार्टन नव्हता ह्यात तुम्ही कलिंगड केलं तर त्याच्याबरोबर तुम्ही अगदी केळी म्हणजे त्याला भरपूर काय खाद्य गेलेले पण केळीने आपलं फक्त खाल्लं होतं काय वय बरोबर आहे का म्हणजे वयानुसार त्याची वाढ नव्हती आज आपला एकच डोस झालाय काल तुमचा फोन आलाय मला मी तुम्हाला फोन केलाय का काय फोन आला तुमचा साहेब आपल्याला पुढचा डोस पाहिजे तर मी तुम्हाला फोन करून म्हणलं साहेब पुढचा डोस घ्यावा लागतोय फक्त विषय असा आहे की आपण जे पण काय देतोय ना या कंपनीने अभ्यास त्याच्यावर केलेला आहे की 34 कंटेन जे काढलेले ते मेन्शन पण आहेत की आपण टाकलेल्या खताचं विघटन करणे आणि आपल्याकडून कुठल्या खताची कमतरता कंटेनची पडत असेल तर त्याची पूर्तता करणे म्हणजे करणे का नाही करणे ते इथंच दिसते आणि ह्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही आपल्याला दुसरा डोस घ्यायचा ठरवलाय तर आता आपण तुम्हाला आत्ताच नाही तर आम्ही तुमच्या सोबत तुम्ही कंटिन्यू केलं तर आम्ही तुमच्या सोबत कंटिन्यू असणार आहे. लोकेशनला आता पण आपण पहिला व्हिडिओ बघून किती वेळ रांगत उभा राहिलोय
त्या पोल पासून चौथी रांग आहे, चौथ्या रांग चौथ्या पाचव्या रांगेच्या मध्ये मध्ये. म्हणजे व्हिडिओ मध्ये बघितलं आधी पूर्वावस्थेच्या, नंतर उभं राहिलंय का तर लोकेशन चुकून आहे, शेतकऱ्यांना आपल्या दिशा भूल करायचा प्रयत्न होऊ नये. बरोबर की त्यांना कसं असतं, ज्यावेळेस लोकेशन न हलवता आपण व्हिडिओ काढतोय त्यावेळेस दिशा मिळण्याचं काम होतं. बरोबर. आणि लोकेशन मला काय म्हणायचं बघा, ही झाड बारकच राहिली, तिकडे झाडं भरपूर मोठी झाली, मला काय एकच लाईन बदलायची हो साहेब, लय सोपं आहे, काय अवघड आहे. पण आपण उभा कुठं राहिलोय, ही बारीकच आहे, ती जरा मोठी झाली साहेब, आपण तिकडे नाही पलीकडे घेऊ, बरोबर आपण इथंच आहे. उभाच आहे लोकेशनला. आता ही बी झाड आपण मोठी करून धावणार आहे, येणाऱ्या 1-1.5 महिन्यात अजून एक शूटिंग होणार आहे. तुम्ही जसं जसं कंटिन्यू बांधल्यानंतर एक शूटिंग होणार आहे, येण अवस्थेला एक शूटिंग होणार आहे, येण झाल्यानंतर एक शूटिंग होणार आहे, आणि हार्वेस्टिंगला पण आम्ही तुमच्याकडे येणार आहे. आणि हे सगळे पार्टी एकत्र जोडले जाणार आहे. कशासाठी माहिती आहे का, की इतर शेतकऱ्यांना बघून कुठतरी वाटावं की बाबा शेतकऱ्यांना वापरा बायोऑर्गॅनिकचे मार्गदर्शक हे शेतकरी हिताचे आहेत. शेतकरी हिताचे मार्केटिंग करण्याला सोपं आहे. मार्केटमध्ये काय झालंय, यायचं तुम्हाला काहीतरी आमच्याकडे आहे ते द्यायचं, परत आमचं तोंड दावायचं नाही, तुम्हाला तुम्ही फोन लावला तरी आम्ही उचलायचं नाही. ह्या लाभाड्या सगळ्याला आज म्हणजे चालू आहे. लोक शेतकरी प्रत्येक मार्केट मधलं जे काय कुणी कुणाकून काय घेतंय ह्याच्यात फोन न उचलणाऱ्याला तर वैतागल्यात. तुमचा फोन लावला आम्ही उचलला नाही असं झालंय का आजच्या नाहीच की विश्वास आहे. तिथं बी आहे आणि हिथं बी आहे. आहे. तर तुम्ही आता ही घेतलेला विश्वास तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक मोकळ्या मनाने अनुभवाच्या स्वरूपातून केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ज्यांचे खालीवर प्लॉट झालेत, ह्या उन्हाळ्यात भरपूर काय त्रस्त झाले ह्यांच्यासाठी आपुलकीचा संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकता? अहो, आता मला तर अनुभव आलेलाच आहे. तुम्ही अनुभव शुद्धच बोलता. आपण 1 महिन्यापूर्वी सोडलो होतं, महिन्याला अजून मला वाटते 27-28 दिवस झाले सोडून. हो, तर प्लॉटला तर चांगला रिझल्ट वाटतोय. त्यामुळं मला अनुभव आला म्हणजे दुसऱ्याला काय द्यायला अडचण नाही, म्हणजे सांगायला अडचण नाही. मी अनुभव घेतल्याशिवाय तर मी दुसऱ्याला कोणाला सांगू शकत नाही. खरे. त्याच्यामुळं वापरलं पाहिजे, बायो ऑर्गॅनिक वापरलंच पाहिजे सगळ्यांनी. आणि तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड करायचे, एक्स्ट्रा काहीच नाही. आणि हे योगायोग अजून असा घाललेला आहे, तुम्ही फवरून फक्त रोवर आणि ड्रिपने सोडून 3च दिवस झाले, तुमच्या बंधूला दम निघाला नाही. तिसऱ्या दिवशी त्यांनी फोन केला, म्हणले साहेब मला महिनाभर वाट बघायची नाही. म्हणजे पहिल्या दिवशी शब्द काय होता, बंधूला दिलंय ना तर 1 महिना 15 दिवस जाऊ द्या, मी बंधूचा रिझल्ट बघन. आम्हाला शब्द होते तुम्ही मार्गदर्शन घेताना, आणि रिझल्ट बघितल्यानंतर साहेब मी मार्गदर्शन तुमचं घेतो. म्हणजे आम्ही त्यांना त्यावेळेस बी घ्या नाही म्हणलं, पण एक आपली उडती चर्चा. तिसऱ्या दिवशी तुमचा रिझल्ट पाहून त्यांनी कॉल करून बघितलं, मला महिनाभर वाट बघायची नाही, गोगरे सर तुम्ही या. का गोगरे सर? बरोबर आहे. आणि आज पण त्या दिवशी तुम्ही फोन लावला काल की अर्ध्या 1 तासात तुमच्या बंधूच फोन आलाय, आमच्या बंधूकडे येणार आहेत वाटतं. म्हणलं हो, ती मला बी मार्गदर्शन पुढचा डोस. म्हणजे साहेब विषय असा आहे की ही जी रिझल्ट आहे ना, हा आपल्याला कुणाला गप्प बसून देत नाही. आणि मी म्हणतो एवढं बघून पण तुम्ही म्हणला साहेब काय खरंय, तर आम्ही तुम्हाला हातात जोडणार आहे साहेब. बरोबर आहे. आमच्या पुढे काय आम्ही देव नाहीत पत्ताच तू म्हणलं की असं काहीतरी एका महिन्यात केळी लावायला. नाही नाही, कारण तुम्ही आम्ही माणसं आपल्याला प्रयत्न करायचे तर प्रयत्नाचं फळ पाहिजे, त्याच्या पुढे काहीच नाही. तर तुम्ही हे आजच्या कंडिशनला मार्गदर्शन वापरून समाधानी आहे? समाधानी आहे. तर तुमचं आमच्या वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीकडून आमच्या गजानन साळुंके सर करमाळ्यावरून आले तुमचा प्लॉट पाहण्यासाठी. तसेच रामेश्वर गोगरे सर आपल्या बरोबर सोबतच होते, त्यांनी व्हिडिओ काढलाय. भगत सर टेंभुर्णीवरून आलेत. आणि तुमच्या चिरंजीवचं बी स्वागत आहे, कारण ते BSc वगैरे आहेत. आणि मला एक आवडलं, त्यांनी आल्यानंतर माझी पण खूप चौकशी केली, 2 प्रोडक्ट हातात घेतले, कंटेंट पाहिले, त्यांनी पण अभ्यासपूर्वक सांगितले की साहेब कंटेंट छान आहेत, मला रिझल्ट पण मिळाला, चला प्लॉटवर. एवढीपर्यंत चर्चा झाली, त्यांचं पण मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जसं घडलं तसं शेतकरी मित्रांसाठी सांगितलं, त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने तुमचं मनपूर्वक आभार, धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव भाऊसाहेब जयवंत वाघमोडे, राहणार माळसरस 61 फाटी, तालुका माळसरस, जिल्हा सोलापूर. आपण ह्या प्लॉटची 27/4/2024 ला एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती. आणि त्याच्यानंतर तुमच्या बंधूकडे आम्ही आलतो एक 3 दिवसांनी, 30 तारखेच्या आसपास, 30/4लाच त्यांनी पण लगेच मार्गदर्शन घेतलं. त्याच्यानंतर तुमच्या दोघांचा बी प्लॉट पाहण्यासाठी प्लॉट ते काहीतरी 24 का 25 तारखेला 5व्या महिन्यात आम्ही आलो. जी काय असेल त्या दुसऱ्या अवस्थेच्या व्हिडिओमध्ये तारीख आहे. आणि आज तारीख किती आहे बरं? आज तारीख 8 आहे. 8 किती? 8/7/2024. म्हणजे आपण 8 जुलै 2024 ला. तर आज आपण अगदी पलीकडे तुमची पोलच्या अलीकडची पहिली रांग, दुसरी रांग, तिसरी रांग आणि 4थी रांग असं पलीकडे जाऊन मोपून
आपण आहे या लोकेशनला उभा आहे. बरोबर. आणि गोगरे साहेबाला त्या बी वेळेस पहिली पूर्वावस्था शूटिंग काढताना म्हणलं होतं हा प्लॉट जरी जास्त वाढला तरी गोगरे साहेबाच्या पाठीमागे बांध आहे आणि एक ह्याचं झाड आहे कशाचं झाड आहे. हसफळाचं. तर त्या झाडावरती आपण उभा राहून म्हणलं तरी व्हिडिओ काढणार आहे. तर गोगरे साहेब तुमच्या ह्या साईडने असा कॅमेरा फिरवा इकडून बरं या आता उजवी घ्या. तर आपल्याला पाहायचंय काय की ती हसफळाचं झाड नीट दावा आणि वरच्या तारा आता हाय असं घ्या ह्या वरच्या तारा. तर आपण इतक्यापर्यंत हे लोकेशन घेऊन आपण आहे याच ठिकाणी आज पण उभा आहे. बरोबर आहे. तर तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला एक विश्वास येतोय का नाही त्यासाठी तुम्ही एकच डोस घेतला. ज्यावेळेस आम्ही दुसऱ्या अवस्थेत शूटिंग काढायला आलो त्यावेळेस दुसरा डोस घेतला आणि आता फोन करून तुम्ही बोलून घेतले तिसऱ्या डोस साठी. तिसऱ्या डोस साठी बरोबर आहे का? आता फोन तुम्ही केलता का आम्ही केलता? आम्हीच केलता ना. त्यासाठी मला रिझल्ट लागला म्हणून मला औषध पाहिजे परत तुमचं त्या वापरा बायो ऑर्गॅनिकचं औषध पाहिजे होतं म्हणून मी तुम्हाला फोन केला बाबा या मला अजून पाहिजेच. हा मग तुमचा फोन झाला गेला की बंधूचा फोन मला बी घेऊन येतात मोकळं. बरोबर आहे. बरोबर आहे. मग मला काय म्हणायचंय हा प्लॉटची पूर्वावस्था कशी होती ती आपल्याकडे आहे आणि आता झालेला बदल. आता ही जी सगळं पूर्ण आपण जे आता केळी बघतोय आतमध्ये जर गेलं इथली तुमची पहिली बी झाडं बसलेली होती ना आता बी आहेत नाही असा विषय नाही पण फरक लय पडला. आज मला सांगा म्हणजे आपण पहिल्या स्टार्टिंगला ज्यावेळेस दिलं तुमचं वापरा बायो ऑर्गॅनिक त्यावेळेस मला वाटतं 2 महिन्यानं म्हणजे 38 दिवस झालेत काय ते 2 महिने जी काय असेल 8 दिवस झालेत म्हणजे 60 नाही 10 दिवस होते 27 ला आम्ही आलो. हा 2 महिन्यानं 10 दिवस झाले 70 दिवस झालेत कम्प्लीट देऊन. त्यावेळेस आपली रोपं एवढीच होती. हो. आज आपण म्हणजे हात वरती केला तरी आपला हात पोचत नाही ते काय विषय नाही. हा म्हणजे 70 दिवसात एवढा बदल होणं म्हणजे लय मोठं मला असं वाटायला लागलं की बाबा खरंच काहीतरी जातो आहे यात. तर चांगलं वाटतंय मला इतकं भारी वाटलं म्हणून मी तुम्हाला फोन करून बोलवून घेतलं बाबा मला अजून पाहिजे म्हणून. ह्याच्या मध्ये पण एकदा फोन केला हो साहेब खरंच तुमच्या औषधात हाय रिझल्ट एक नंबर आहे. रिझल्टचा काय विषय नाही. बुंद्याची साईज बेज 2-2.5 महिन्यात एवढा फरक पडणं म्हणजे सोपा खेळ नाही. आज माझ्या बरोबर जे प्लॉट लावलेत आता ते आमच्या पाहुण्यानं लावलेत प्लॉट पण असं प्लॉट नाहीत. आता आम्ही संघच रोप त्यांनी आपण आणली होती तर त्यांची रोपं एकदम अशी आहेत ह्या लेवलला आहेत. इतकी काय वरती नाही ती मी बघून आलोय. पण तुमचं ही वापरल्यापासून मला लयच बदल वाटायला लागला वेगळाच. कंपनी नाव त्यासाठी ठेवलंय वापरा आणि समाधानी आणि एक नंबर वाटतंय मला ह्या गोष्टीत आणि त्यात मी समाधानी आहे. मला काय म्हणायचं बघा एक मराठी काय म्हणत की लोखंडाला जर स्पर्श केला परिसानी स्पर्श कोणी केला परिसानी तर लोखंडाचं काय होतंय सोनं होतंय. जर वापरा बायावर स्पर्श केला तुमच्या जमिनीला तर तुमच्या जमिनीत काही बी पीक असू द्या काय बी असू द्या काय होणार आहे पिकाचं एक नंबर. आता मी इथून ऊस असू माझं जी पिकं असतील ते मी सगळ्याला रेग्युलर वापरणार आहे कारण मला अनुभव आलाय. मला एकदम वापरायच्या शंका किती होत्या सर? 1000 शंका होत्या आणि ऐका ना माझी फसवणूक पण लय झाली तशी. त्याच्या अगोदर लय कंपन्या आल्या ही आमचं केंड वापरा 5 लिटरचं ती वापर आहे मी लय वापरून किट मधल्या कंपन्या आल्या तुमच्या कसल्या आल्या किट मधल्या मग ते त्याला मी लय खर्च करून बसलोय आतापर्यंत शेतीला पण असा रिझल्ट नाही भेटला मला. एक नंबर रिझल्ट आहे. हा म्हणजे हे बघा मला काय म्हणायचे तुम्ही जे काय आज करताय तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही असू द्या कुणी असू द्या आपला शेतकरी बांधव आज पैसा काय झाडाला हलवायचा नाही. बरोबर आहे. आणि कुणी जण काहीतरी तिकडे शिकवलेलं त्या मीटिंग मध्ये शिकवलेलं इकडे पाठ केलेलं सगळं शेतकऱ्याच्या पुढे येऊन सपाट करायचं आणि शेतकऱ्याला सपाट करून जायचं. आणि त्यावेळेस जी शेतकऱ्यांनी कुणावर बी नातेवाईकातला असू द्या गावातला असू द्या अगदी युट्यूब बघून माझ्यासारखंच तुम्ही त्याला बोलवलेला असू द्या ज्यावेळेस तुम्ही वापरून त्या प्लॉट मध्ये बदल होत नाहीत त्यावेळेस साहेब दुखणं सांगायसारखं नसतं कोणाला. बरोबर आहे. आणि कुणीही असू द्या माझा वैरी नाही तुमचा वैरी नाही मला एकच म्हणायचंय अनुभव ज्ञान करा. अगदी बरोबर आहे. फसू नका कोणाला कारण विषय कसा आहे शेतकरी स्थळ मग कुणीच घेऊन आहे मला वैयक्तिक आजकाल लय फसवणूक जास्त होते. नाही मला एकच सांगायचंय तुम्ही बघा आपण दोघं पण ही आता तुम्ही केळी लावली आहे का ह्या केळीला काय लागन केळीच येईन का पाहिजे केळीच येणार ना तुला चक्कू सफरचंद काय नाही येणार. नाही काही नाही. मग मला सांगा तुम्ही असन किंवा मी असन आज आपण जे कर्म करतोय त्याच फळ भेटन का दुसरं भेटन? बरोबर आहे. मग या केळी लावल्यावर जर केळी भेटती मी जर तुम्हाला फसवीत असेल
बघा बरं का मी काय म्हणतोय, मी जर तुम्हाला फसवीत असेल आणि ही मला माहिती असेल तर ठकास माटक मला दुसरा भेटणार नाही फसवणार. 100% नीतीची उत्तरं लगेच आहे ते. कर्म करायच्या तरुणपणात ऐका, कर्म करायच्या तरुणपणात आणि फेडायच्यात म्हातारपणात. म्हातारपण. अगदी मग बरोबर. तरुणपणात मी म्हणतो कष्ट किती बी लागू द्या, चांगलं कर्म करण्यासाठी कष्ट लागू द्या, त्रास होऊ द्या, पण त्याची फळ म्हातारपणी चाकता आली पाहिजेत. हो हो बरोबर आहे. आता कर्म कसं चाललंय मार्केटमध्ये, हे तरुणपणातलं कर्म काय चाललंय आज मार्केटमध्ये, म्हातारपणी विचार केला जातोय का? नाही नाही मग ही लावलंय ह्याला काय येईन काय दुसरं? काय येणार आहे? आपण जी म्हणतो ना नीती तशी बरकत आणि वासना तशी बरोबर. फळं, हम्म. बरेच काय उदाहरण आहेत. मग नीती वासना फळण कुठे येतात? हम्म. कर्मावर येतात सगळी. बरोबर जे कर्म चांगलं असेल ना तर कर्मच तारीन आणि कर्मच मारीन, चांगला भेटतं. बरोबर आहे. वेगळं नाही ना काय. नाही बरोबर आहे. शंका तुमच्या खूप होते. नाही नाही होत्या अगोदर होत्या पण आता नाहीत. आता मला काय तुम्हाला प्रश्न विचारायचाच नाही. नाही नाही मला आम्हाला पण नाही अनुभव तुम्हाला. आलाय त्याचं मी. विषय हा. आज असा आहे वाघमोडे सर, हे बघा मी इतकं ह्या व्हिडिओ मध्ये काय बोलतो, हे असं बोललेले व्हिडिओ तुम्ही पण किती वर्ष पाहत होता? बरोबर आहे. किती वर्ष पाहत होता? 2 वर्ष पाहत होता. मग मला काय म्हणायचंय, तुम्ही एक दिवस निर्णय घेतला हम्म. पण बेत घेतला एकाच महिन्याचा, हो. मला बाबा काय पुढं काय नाही. आता आमची वैयक्तिक इच्छा काय, आम्ही रोज फिरतोय, आम्हाला वाटतं आपल्या माणसांसाठी आपण 10 मिनिटात जागा एखाद्याला 20 मिनिटं समजून सांगायचं जाऊ द्या, पण आपल्या माणसाला आपल्याला कव्हर करायचा, क्लिअर करायचा. का माहिती का? आपलं म्हणून पोटात घालायचे. बरोबर आपलं नाही म्हणलं का नाही, मग एवढा आम्ही पगारी, आम्हाला काही नाही, आम्हाला कंपनीच पगार. बरोबर आहे. आम्ही जर असा शब्द वापरला तर त्या मालकान तरी आम्हाला कामाला ठेवा का? बरोबर आहे. ठेवा का? नाही. नाही आज मार्केटला असं चाललंय, माझं जर शिजतंय तर मला दुसऱ्याचं बघायची गरज नाही, काहीच गरज नाही. असं चाललंय. पण आम्ही तशी भाषा वापरली का तुम्हाला? नाही नाही. तुम्ही पहिली जरी शंका घेतली तरी आम्ही काय म्हणलं, साहेब तुमच्या मनाने. बरोबर. का तुमच्या मनाने? ही दिसणार हो तुम्हाला, हो हो हिने बोलिवलं तुम्हाला आणि आम्हाला आज एकत्र. हो, हो, हो. ही दिसलं नसतं तर ही एकत्र बोलिवलं असतं का? बरोबर आहे. आणि तुम्ही आम्हाला या म्हणलं असता. बरोबर आहे. तुम्ही म्हणला जाऊ दे, झक मारली माझी, गेले 2 रुपये जाऊ दे, पण ह्यांच्या नादी लागाय, हे फेक आहेत. आज असं झपकून उचललंय, उचललंय फास्ट वाढले. हाताचे बी वर घेतो. आपण जर म्हणतो ना असं नाही म्हणलं फोनवर मी परवा तुम्हाला बोललो, फोटो टाकायचा. लावला तरी सुद्धा हात लागणार नाही तुमचा केळीला, अशी अवस्था झाली. तर हिथं थोडं ही तर आहे पण साईडनं तर लय मोठी झाली. आता आपण बघायला जाणार नाही, आपल्याला लोकेशन हलवायचं नाही. साईडनी खूप मोठी इथं बसलेलीच आहे आज बी, तरी बी आपण लोकेशन हलवणार नाही. शेवटपर्यंत हलवायचं नाही आपल्याला. बोली गेली आपण त्या झाडावर हसपळ्यात चढायचं, तिथनं व्हिडिओ काढायचा, ती पोल ती पाठीमागचं लोकेशन हाई. आणि एवढी बी शंका घेतली तर नमस्कार, आपल्याला नादी नाही लागायचं कुणाला. कारण मराठी म्हणे कपाळाला कपाळ घासून काय दैव येत नाही. बरोबर. आणि आपण कुणाला यशस्वी बनवू शकत नाही. आपण ह्यालाच यशस्वी बनवू शकतो जो निर्णय घेणार आहे, कष्ट करणार आहे त्याला. अगदी बरोबर. नाही तर निर्णय कसे घेतात आपल्याकडे बघा, नाही ती कुठं न करायचं म्हणलं की त्याला आई बापा विचारायला लागत नाहीत. बरं का? ऐका बरं का? म्हणजे लांड्याला बाड्या करा, आई बापाला विचारतो कोण? मी आईला विचारून येतो, बापाला विचारून येतो, आणि मग मी लबाडी करतो. असं झालं का? पण लबाडी करायची म्हणलं की परस्पर आहे. चांगले निर्णय घ्यायचे म्हणलं की मी आईला विचारतो, बायकोला विचारतो, भावाला. तिथं निर्णय घ्यायला लय जणाला विचारला. तिथं निर्णय कसा झाला पाहिजे वापरा बद्दल? एक नंबरच आहे, काय विषयच नाही. नाही इथं निर्णय कोणाला विचारून घेतला पाहिजे? विचारायला काय, अनुभव आहे स्वतःचा आणि स्वतः निर्णय घेतोय. तुम्ही घेतला धाडसी निर्णय, तुमच्या निर्णयाला सलाम आहे. आज ह्याने पण तुमच्या निर्णयात स्वागत केलं. नाही आता मुलगा माझा बेस आग्रे असून सुद्धा त्यानं तुम्हाला मागच्या वेळेस तुमची भेट झाली, त्यावेळेस त्यानं थोडस तुम्हाला हाडवं लावलं असेल. नाही लावू दे, पण त्याचं सगळं त्याला रिझल्ट बी वाटला. आता ती मला मागच्या 8 दिवसातच म्हटला होता की त्यांना फोन करून अजून औषध आपल्याला, ती सारखं मी त्याला 8 दिवसाला व्हिडिओ टाकतोय ना, ते खुश आहे याच्यावर. मला काय म्हणायचंय, तुमच्या चिरंजीवकडे ज्ञान आहे आणि आमच्याकडे अनुभव आहे, आणि आपल्याला ज्ञानाची आणि अनुभवाची जोड घालायची. बरोबर 30 दिवस झाले बरं का. ती मला वाटतंय कालच्या रविवारी दुसरा डोस सोडून. हा दुसरा डोस. बरोबर. तर ती झाडं लय छोटी होती, एवढी झाडं होती, एवढी होती. मी खत आणून देत होतो आणि ती मुलं टाकत होती आमची मिसेस. तर ती दिसायची मला सगळीकडून, म्हणजे कुठं टाकतेत बांधायचं टायमाला बांधायचे. म्हणजे एकच महिन्यात आज एवढ्या झाडाचं कुणीकडे गेली झाड, म्हणजे किती बदल झाला. तुम्ही आता ह्या अनुभवाच्या जोरावर आणि एका आपुलकीच्या नात्याने आपल्या शेतकरी बांधवांना जी केळीतले खालीवर झालेले आहेत, गच्चा धरलेला आहे, अशा शेतकऱ्यांना तुमचा अनुभवाचा आणि मोलाचा सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल? नाही आता मी तर अनुभव चांगला घेतलाय, मला तर आता अनुभव आलेला आहे आणि ह्यात काय फसवणूक काहीच नाही.
त्यामुळे सगळ्यांनी हे वापरलंच पाहिजे. त्यासाठी वापरला पाहिजे. नाही अनुभव हे आजकाल कसं लय फसवणूक होती. आता ह्यात फसायची काही गरजच नाही, कारण मी स्वतः अनुभव घेतलाय आणि मी दुसऱ्याला सुद्धा सांगणार आहे आणि सांगतोय पण, पप्पा असं असं वापरा, चांगला माझ्या केळीला चांगला रिझल्ट लागलाय, तुम्ही पण वापरा, अजून बदल होईल तुमचा. ह्यात आपला स्वार्थ आहे का? काहीच नका वापरून आपलंच वापरा. आपलंच वापरा. बरोबर. आणि असं आपला शब्द आहे का नाही कुठल्या व्हिडिओ मध्ये? काय नाही काय. तुमच्या शेड्यूल मध्ये साहेब ऍड करायचे. हो त्याची तळमळ अशी आमची ऍड करायसाठी की तुम्ही टाकलेली खतं आजच्या कंडिशनला लागू होत नाहीत 100%. बरोबर. आणि मग टाकलेली खतं जमिनीत पडून राहिली, अडकली, जमीन हरड आली, तर केसावणी चालणारी मुळी दगडावणी झालेल्या जमिनीत कशी चलन? नाही चालणार. आणि तशा अवस्थेला आपण सोडतो ह्युमिक. तर ह्युमिक आणि कुठं सल्फर सोडून जर मुळी चालली असती आणि जर आपटेक झाला असतं तर त्याला आमचं वापरायची गरज नव्हती. गरज नव्हती. बरं, ही सोडायच्या आधी तुम्ही काय सोडायचं ठेवलं होतं? नाही, आमचं सगळं सोडायच्या आधी अगोदर सगळं केलंय मी. केळी जवळजवळ मला वाटतं 10 वर्षापासून माझ्याकडे केळी आहे, पण अशी इतकी फास्ट आणि एवढ्या ह्याच्यात कधी आली नव्हती. आली केळी पण एवढी स्पीड मध्ये नाही आली. आता आपण खाल्लेलं वय बाहेर काढलं. उन्हाळ्यामध्ये आपण लावली होती, आता उन्हाळ्यामध्ये वाढ कमीच असते, तरी सुद्धा आमचं ती ऑर्गॅनिक वापरल्यापासून लयच बदल होत गेला माझा. आणि उंची वाढली, बुंदा वाढला, सगळ्याच त्या गोष्टीने मी समाधानी आहे. तर तुम्ही जे काही मार्गदर्शन घेतलेलं आहे तर ह्या मार्गदर्शनावरती तुम्ही आजच्या परिस्थितीला समाधानी आहेत आणि इथनं पुढे कंटिन्यू करणार आहे. तर तुमचा हा प्लॉट पाहण्यासाठी जे काही उपस्थित आमचे मार्गदर्शक आहेत, मी नेहमी मार्गदर्शक सगळे प्लॉटला आणत असतो. त्याचं कारण असं की प्रत्येक मार्गदर्शकाला प्रेरणा मिळणं गरजेचं असतं. बरोबर. कारण आज प्रत्येक मार्गदर्शक काहीतरी मार्केटमध्ये नवीन कुठल्या तरी कंपनीचं काम करत असताना त्याच्या मनामध्ये एक भीती कुठली असते माहिती का? मी इतर शेतकऱ्यापाशी जाऊ काही सांगन, एखाद्याला नाही कळलं तर मी अजून 10 मिनिटं 15 मिनिटं वेळ देईन, बरेच काही व्हिडिओ दाखवीन, अरे खरं आहे का खोटं माझ्या नजरेला दिसलं पाहिजे. बरोबर. त्यासाठी मी इथं उपस्थित करतोय पहिल्यापासून शेवटपर्यंत. हे गजानन साळुंके सर आमच्या करमाळ्यावरून आले तुमचा प्लॉट पाहण्यासाठी. तसंच समाधान भगत सर टेंभुर्णीचे आहेत. नमस्कार. आणि पहिल्यासारखं आपलं प्रामाणिकपणे कॅमेरादारला आपला रामेश्वर गोगरे सर नमस्कार. हजेरीला ते कमी लागत नाहीत कुठं. जिथं जाईन तिथं त्यांची एक अगदी प्रामाणिकपणे भूमिका असते बरोबर. की जिथं कमी तिथं रामेश्वर गोगरे सर. म्हणजे कॅमेऱ्याकडे कोणी हटाव, प्रत्येकाला वाटतं मी इथं दिसावं, ते प्रामाणिकपणे कॅमेऱ्यात हटतात, म्हणजे ते दाखतात. तर आमच्या सर्व मार्गदर्शकांकडून तुम्ही जसं गल्लं तसं सांगितलं आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी, त्याबद्दल तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद. आभार.